तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या व्हिडिओमध्ये. आणि इथं बघा पाठीमागं माही आली, कशाला आली तर पाटी घ्यायला आली. तर मी काय करते आज ते नक्कीच बघा आणि व्हिडिओत बघा माझ्या काय झालंय. लय गंमत झाली आज माझी. तर बघा ही अशी एवढी स्वच्छ केली आम्ही ओळ पाठीमागची. आणि पाऊस आल्यामुळे ही असं झालंय बरं का. आणि पिठाचा डबा घासून ठेवला, इथं स्वयंपाक झाला आणि जेवण केलं की डायरेक्ट कपडे धुवायला गेले. म्हटलं कपडे धुतली का मग टेन्शन नाही. तर आज मी धुते कपडे. तर बघू शकताय तुम्ही, माही व्हिडिओ काढती आणि माही मला पाटी आणून देत होती. आणि इथं पाल होती, पाल बाथरूममध्ये. आणि ती दगड खाली पाडला, कारण की मी जास्त दिवस असं कपडे धुत नाही. आणि ती दगड खाली पाडला मी, तर त्या दगडाच्या पाठीमागं पाल होती. आता तिथं सारखं पाणी हे असतंय आणि मी आहे का नाही सारखं स्वच्छ करत असते प्रत्येक गोष्ट. बाथरूम तर माझं असतं सारखं स्वच्छ, मी असं म्हणजे अजिबात घाण ठेवत नाही कसलंच. तर ही बघा मी ह्या पाटीत कांदा ठेवलं होतं, तर ती कांदा एक खराब झाल्यामुळं अख्ख्या पाटीला कसा डाग पडलाय काळा भंगार. तर मी त्याला आहे ना ही रिनाला टाकून घासलं, मला वाटलं निघल त्याने. पण त्याने सुद्धा निघलं नाही, कारण की मशीनचा रबर ह्याने लय भारी निघला होता. म्हणून म्हणलं ह्या निघल, पण त्याने पण निघाना ती घासून पण. तर आज मी लागले कपडे धुवायला. आता कपडे कशामुळे धुते ते पण सांगते तुम्हाला. तर काय झालं माहिती आहे का, मशीनचं लिक्विड संपलंय. मशीनचं लिक्विड संपलंय, त्यामुळं म्हणलं चला. आणि 2 दिवसाची कपडे होती, एवढ्या दिवसाची मी नाही ठेवत कपडे. कारण की 1-2 दिवसाची म्हणजे 1 दिवसाची ठीक आहे की दुसऱ्या दिवशी धुतली तर चालते. पण हे 2-2, 4-4 दिवसाचे कपडे म्हणलं की मग ती लय कपडे होते. मग मी नाही ठेवत ती कपडे. तर इथं बघा ही पाटीचं मी घासत होते, तर घासून सुद्धा ती पाटीचं निघलं नव्हतं. म्हणजे इतकं डेंजर ती कांद्याचं त्याला ही झालतं, डाग पडला होता. कशाने निघल मला हे पण सांगा बरं, हे कशाने डाग निघल पांढरी. मला पाटी अशी केशरी केशरी पाहिजे, लय भारी वाटते तशी. लिक्विड संपल्यामुळं मी आपलं हे केलं. मला काय माहीत, पप्पा म्हणलं नव्हतं की तू कपडेच धुवू की काय की काय. मी आपलं उगं माझ्याच मनाने चाललं होतं हे कपडे धुवायचं काम. मलाच नाही आवडत ती कामं ठेवून उगं लोळत पडायचं कवर बी. तसलं नाही पटत मला. आणि मग एक वेळेस स्वयंपाकाला उशीर झाला तरी चालेल, पण ही कामं मला पटापटा झाली पाहिजे असं वाटतं. बाकीची भांडी बिंडी कपडे बिपडे असं. तर म्हणून मी कपडे धुवायला आले होते इथं आणि म्हणलं जाऊ दे, म्हणून मी साईडला बसले इथं. आणि साईडला बसले तर म्हणलं पाटी ही पण धुवून टाकावी. तर ती पाल तिथं होती, त्यामुळे मला इतकी भीती वाटत होती, तरी पण मी ही करते. बघा ना माणूस कशा कशाला भीते. आणि माईची घाई व्हिडिओ काढायची, पाल कुठाई पाल कुठे, तिची घाई होती व्हिडिओ बनवायची. तर इथं बघा काय झालं माहिती आहे का, ती पाल आहे का नाही माझ्याच म्हणजे अंगावर यायला लागली होती. आणि मग मी काय केलं, मी वरती चढले आणि तिच्या अंगावर पाणी ओतलं होतं मी. ती पाणी ओतल्यामुळं आहे का नाही माही मोबाईलला फिरवायला लागली, माही भिवून पळाली बाहेर. असली गंमत काल मरणाची. आणि ती तिच्या अंगावर पाणी ओतल्यामुळं कसं होतं माहिती आहे का, म्हणतात पालीच्या अंगावरती थंड पाणी ओतलं की पाल अशी तिला वरती चढायला येत नाही, ती जागेवरच राहते. आणि मी तीच चूक केली, तिला वरती चढूच दिले नाही मी, डायरेक्ट जागेवरच. आणि मला कपडे तर धुवायची होती, तिला वरती चढायलाच येई नाही त्या पाण्यामुळं. असं झाले. आणि लईच गार टाकलं ना पाणी, तर ती पालला बेशुद्धच होती, म्हणजे अशी खाली पडती वाटते. म्हणजे आता गार लई टाकल्यावर पाणी हीच होईल की, तसं होतं वाटतं. तरी पण एवढं थंड पाणी नव्हतं. मग मी दगड अलीकडं वडायला लागले होते, कारण की हा दगड आहे ना बाथरूममध्येच असतो हो का, आलीच अजून माझ्या इकडं. मला लई गंमत केली त्या पालीनं काल माझी मरणाची. आलीच बघा. तर हा दगड इथंच असतोय, बाथरूममध्येच असतो. कारण की मला कधीही कपडे मी धुते, मला जर वाटलंच की आज नाही, आज कपडे धुवायचे तर मी धुते. असं काही नाही की मशीन आणली म्हणून मी लय आळशीपणा करते किंवा म्हणजे कपडे धुवायचा मला कंटाळा येतो काय नाही, उलट भारी वाटतं कपडे धुवायला पण. पण काय होतं माहिती आहे का, मला पाण्याचा त्रास होतो, त्यामुळं मी जास्त काही नाही धुत. कधीतरी ठीक आहे, कधीतरी नाही एवढं काय वाटत. म्हणजे असं रोज रोज नाही कपडे धुत मी, कारण की रोज रोज निरम्याच्यात ह्याच्यात बसले ना मी, तर काय होतं माहिती आहे का, की पायातला पिंढऱ्या जे आहेत ना पायांच्या बोटं म्हणा, ती असं म्हणजे निरम्याच्या पाण्यानं असं ती जखम व्हायला लागते त्यामुळं. तर बघा इथं मी वरतीच चढून बसले डायरेक्ट. मी म्हणलं आता मी इथं बसतच नाही, मी बाथरूमच्या तिथंच कट्ट्यावरच बसले. म्हणलं आता इथूनच कपडे धुवायची. पण तिथून कपडे धुवायला येते वे, मला वाकायला येत नाही जास्त खाली, लय पंचायत माझी. तरी पण काम रिटून करते सगळी कुठली बी. तर बघा इथं असा दगड घेतला, पण तरी पण जुळाना. पाणी कसं घेणार, पाय कसा ठेवणार, ही बघा पंचायत माझी आता. आणि हा व्हिडिओ माहीच्या पप्पांनी बघितला ना, तर मला लई बोलणं बसणार आहे. तुम्ही काय तरी पण व्हिडिओ काढलाय मी. माहीचा पप्पा म्हणतात तुला काय एवढा ही होतं, की
कपडे धुवायला यायचं. राहू द्यायची ना, आणलं असतं मी लिक्विड, पण नाही, तुला गप्प बसवते वय असं म्हणतील मला. लय म्हणजे बोलतील मला हा व्हिडिओ बघितला. त्यांनी बघितला तर, नाही बघितला तर मग नाही. तर बघा आता मी कपडे ह्या निरम्याच्या बादलीत घालते, कारण की काय होतं माहिती आहे का, पाटीत सोपं पडते मला पाणी घ्यायला, म्हणून मी कपडे इथं ठेवते अशी. तर असंच माझं छोटं छोटं व्हिडिओ तुम्हाला नक्कीच. आता मी कपडे निरम्यात घालते इथं. आणि बघा आता काय होते माहीनं, बघा काय केलं माहीनं, ह्याचा वडणीचा मरणाचा कलर जातोय आणि माहीनं ती निरम्यात टाकायला बघायला लागली होती. तर आता इथं दगडाला बघा पाठी पण बसेना. अशी आपदा लय आपदा होती त्या ह्याच्यात बाथरूममध्ये. मला आहे ना मोठं चांगलं पटांगण पाहिजे, मग लय भारी वाटते. बघू बाहेरचं. पण बाहेर काय होते माहिती आहे का, बाहेर रस्त्यावर पाणी जाते. रस्त्यावर पाणी गेले की आमच्या शेजारची इकडची तिकडची ओरडते, त्यामुळं जास्त बाहेर मी जात नाही. आणि उन्हामुळं तर जातच नाही. सकाळ सकाळ कपडे धुवायला बाहेर भारी वाटतं बघा, मस्त. पण सकाळ सकाळ कपडे धुतली की मग स्वयंपाक तसाच राहतोय, असं होतं. तरी पण मला आता ही मोठी मोठी पण कपडे धुवायला काढायची ती बघा, म्हणलं धुवून टाकावं, कारण की उन्हाळा आहे तोपर्यंत चांगली कडक छान वाळतात कपडे. आणि धुवायची ना आतल्या कपाटामध्ये ठेवून द्यायची. आणि आता मला तुम्हाला एक सांगायचं आहे, एक माणूस आहे ना असा कमेंट करतोय, मी ते काही कुणाच्या कमेंट बिमेंट कुणाला ब्लॉक करत नाही मी काय सुद्धा. हां, जे असेल ते असेल, चला आता राहू द्या. हाय ते हाय, बघू द्या. त्याची जे ते इथं दाखवते कुवत येऊन आपल्यालाच, कोण कसं आहे कोण कसं आहे. कमेंटमधूनच कळतं माणूस कोण कसा आहे कोण कसा आहे. तर ह्या पण वडणीचा कलर जातोय माझ्या, असं होते. करत बसली अजून लिक्विड नाही मशनीला, मरणाचं पाणी वाचायला लागतं. बटन टाक माझ्या पाण्याचं जवळ. आणि तुम्ही म्हणताल की फक्त कपडे धुण्याचा असाच व्हिडिओ काढला का, तर होय, कारण की तुम्हाला मी पहिल्यापासून दाखवते आता. म्हणजे माझं प्रत्येक काम मी कशा प्रकारे करते ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करते. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी, जुने आहेत त्यांना तर माहितीच आहे मी कामं कशी करते काय. पहिलं माझे व्हिडिओ होते जास्त यायचे, आता जास्त म्हणजे मी असे का व्हिडिओ दाखवत नाही किंवा टाकत नाही. कारण की काय होतं माहिती आहे का, जे जुने लोक आहेत ना त्यांना म्हणजे असं मी कामं करताना हे करताना असं त्यांना वाईट वाटतं, त्यामुळं मग मी अशी जास्त हे करत नाही. तर इथं साबण होता आणि साबण लय दिवस ठेवलेला होता, ती खराब झाला होता. असं सगळं पूर्ण बारीक भुगाच झाला होता त्या साबणाचा, आम्ही काय वापरतच नाही जास्त. आणि आता इथंच असलं भारी वाटते. आणि उन्हाळा असल्यामुळं बरं वाटते बरं का तेवढ्यात. उन्हाळा असल्यामुळं पावसाळ्यात नाही, पावसाळ्यात नाही, हिवाळ्यात नाही. उन्हाळा आहे म्हणून मी चालले कपडे धुवायचं काम. तर प्लीज समजून घ्या मला सगळ्यांनी. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंटसुद्धा करा. आणि मी माझ्या आवडीसाठी कपडे धुते, आणि आवड तर महत्त्वाची आहेच. पण माहीच्या पप्पांना म्हणलं जाऊ दे आता कशाला त्यांच्या पाठीमागं लागायचे, लिक्विड आणा लिक्विड आणा, म्हणून पण कपडे धुतली. चला चालतंय, समजून घ्यायचं असते सगळ्यांना कधीतरी. आणि मला पण आवडतं ही अशी कामं करायला कधीतरी, खास करून कपडे धुवायला पाण्यातली कामं. आता म्हणतात पाण्यात बसायला तुला आवडतं का, तर होय, उन्हाळ्याचं लय आवडतं मला पाण्यात बसायला. बरं वाटतं असं काहीतरी कामं केल्यावर, असं म्हणजे असं वाटतं की हा आपण अजूनही महत्त्वाचं काम केलं असं वाटतं. आणि दिवसभर असं फ्रेश वाटतं बरं का, कुठलं पण मोठं एकदा काम केलं तर. म्हणजे घरातली साफसफाई म्हणा काही म्हणा असं केलं तर भारी वाटतं.
तर चला बाय सगळ्यांना. व्हिडिओ जर माझा आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा. आणि माही आता कपडे वाळायला टाकणार आहे सगळी. माही सगळी कपडे वाळायला टाकते आता. इथं फोटो काढत होती माई माझा.